खडी क्रशर डांबर प्लांटमधून होणाऱ्या प्रदूषणामुळे लहान मुलांच्या जीवाशी होतोय धोका। नमस्कार, महाराष्ट्र पोलीस न्यूज 24मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आता जाणून घेऊया सविस्तर माहिती। पेन तालुक्यामधील सावरसे ग्रामपंचायतचा ढोबळ कारभार। डांबर प्लांटसाठी घराची परमिशन देऊन डांबर प्लेट टाकण्यात आली आणि हा सगळा कारभार घर दुरुस्ती नावाखाली चालत आहे। समोर असलेली आश्रमशाळा व यामधील मुले मुली यांना श्वासाचा, दम्याचा, अस्थमाचा, टीव्हीचा त्रास या धुरामुळे होऊ शकतो। तसेच जवळपासच्या अनेक गावांना याचा दुष्परिणाम होऊ शकतो। यामध्ये कोणाचा जीव गेला तर याला जबाबदार कोण, यावर कुठल्याही शासनाने किंवा अधिकाऱ्याने दखल घेतली नाही, याची पडताळणी केली नाही। ग्रामपंचायतने या सगळ्या परमिशन घराच्या नावावर दिल्या आहेत। यामध्ये एक समाजसेविका अंकिता राजेंद्र सोंडकर यांचा पाठपुरावा करत आहेत। शासन दरबारी येत्या 12 तारखेला या उपोषणाला बसणार आहेत। यामध्ये त्यांचा 2 वर्षाचा मुलगा व 4 महिन्याची गरोदर असलेली महिला या सर्व हलगर्जीपणाने झालेल्या कारभाराचा विरोधात उपोषणाला बसणार आहेत। समाजसेविका अंकिता सोनकर मॅडम आज आपल्या समोर आहेत। मॅडम, कशा पद्धतीने पुढची तुम्ही कारवाई करणार आहात? नमस्कार, मी अंकिता राजेंद्र सोनकर, राहणार कुंभारळी पेठ। मी 2 दिवस झाले आजारी आहे, पण मी गर्भवती असूनही मी आज प्रेस कॉन्फरन्सला आलेली आहे। तुम्ही मॅडम गर्भवती आहात? किती महिन्याची गर्भवती आहात? 4 महिन्याची गर्भवती आहे। 4 महिन्याची गर्भवती मॅडम असताना सुद्धा तुम्ही ह्या समाजसेवा करता आणि या समाजसेवेला जे काही प्रशासनाने जे काही गोष्टी कारवाई केली जात नाही, तुम्ही कशा पद्धतीने बघताय? आता येत्या 12 तारखेला उपोषणाला मी बसणारच आहे तहसीलदार यांच्या रांगणामध्ये। जर तहसीलदार यांनी किंवा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जर ह्या गोष्टींची कुठल्याही प्रकारची कारवाई नाही केली तर मला 12 तारखेला उपोषणाला बसणं खूप गरजेचं आहे। आणि जर ह्या गोष्टींमध्ये जर मी गर्भवती असतानाही जर ह्यांनी लक्ष दिलं नाही आणि किंवा माझ्या जीवाला किंवा माझ्या वाढत्या बाळाला जर काही दगाफटका झाला तर याला प्रशासकीय अधिकारी जबाबदार असतील। या सर्व गोष्टीला जर दगाफटका झाला आणि मॅडमची जर तब्येत खालवली किंवा त्यांच्या शरीराला काय अपघात किंवा काय घटक घडला तर ह्याला सर्व जबाबदार प्रशासन असणार आहे। मी रायगड जिल्हा प्रतिनिधी PM न्यूजसाठी संजय गायकवाड। कशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने जे काही पेपर वर्क केलं आहे आपल्या समोर जे आहेत, काय सांगाल मॅडम? तुम्ही सांगा सर, काय सांगाल? 24/10/2017 हा अर्ज दाखल केला होता डांबर प्लॅनसाठी, आपण बघू शकता। त्याच्यावर 27/10/2017 ग्रामपंचायतीने घर दुरुस्ती परवाना, तुम्ही वाचू शकता, घर दुरुस्ती परवाना म्हणजे घर दुरुस्ती परवाना देऊन कितीतरी मागील 5 ते 6 वर्षाचा टॅक्स, सरकारचा टॅक्स पण आम्ही पावत्या पण बघितल्या, पावत्या पण आम्हाला देण्यात, त्या पावत्यामध्ये घर दाखवण्यात जातं। मग एवढ्या मोठ्या डांबर प्लॅनचा कर कुठं जातोय? ही सरकारची फसवणूक केली जाते। ग्रामपंचायतीला वारंवार आम्ही दाखल करून देतो। ग्रामपंचायतीला प्रदूषणाचे व्हिडिओ देखील दिलेले आहेत। ग्रामसेविकेच्या आत्ताच्या ग्रामसेविका आहेत त्यांना आम्ही वारंवार पत्रव्यवहार करतो, वारंवार त्यांना व्हिडिओ पाठवतो, पण ते फक्त बघण्याची भूमिका घेतात, त्याबद्दल आम्ही काही करू शकत नाही। हे आम्हाला स्पष्टपणे त्यांनी सांगितलं। कशा पद्धतीने पैशाच्या जोरावर हे कारभार चालू आहे आणि ह्या कारभाराला कुठंतरी आळा यावा यासाठी तुम्ही पुढे काय करणार? आता आम्ही तहसीलदार मध्ये मॅडमनी अर्ज दाखल केला। मॅडम ऍक्च्युली 4 महिन्याच्या गर्भवती आहेत। मॅडमची आजही तब्येत खालवलेली आहे, तरी पण मॅडमने प्रेस कॉन्फरन्स मध्ये आलेले आहे। पुढील येत्या 28 तारखेला मॅडमनी उपोषणाचा अर्ज दाखल केला होता। 11 तारखेचा उपोषणाचा तारीख दिली होती, परंतु 11 तारखेला ईद असल्यामुळे 12 तारखेला मॅडम तहसीलदारची भेट घेऊन तहसीलदारच्या दालनात 4 महिन्याच्या गर्भवती असून त्यांच्या 2 वर्षाच्या मुलाला घेऊन तहसीलदार दालनात उपोषणाला बसणार आहे। कशा पद्धतीने चुकीचं परमिशन दिलंय, काय सांगा साहेब? नंतर आम्ही CNG पंपाच्या पण आम्ही चौकशी केली असता। CNG पंपाला जो अर्ज केलाय त्याच्यावर ग्रामपंचायतीने बरोबर न अर्थ दाखला दिलेला आहे। मग हा CNG पंपाला न अर्थ दाखला दिलाय आणि डांबर प्लॅनला घर दुरुस्ती परवाना हा का? ह्या सगळ्या गोष्टी वारंवार मॅडम स्वतः तहसीलदार अधिकारी यांना भेट घेतली, मॅडमचे वकील सुद्धा तेव्हा होते। तहसीलदार अधिकाऱ्यांना हा अर्ज पण दाखल केलेला आहे, तुम्ही बघू शकता उपोषणाच्या अर्जाच्या वेळी। तसेच 7 फेब्रुवारीला तहसीलदार दालनात आम्ही 7 फेब्रुवारी 2024 रोजी मॅडमने माहिती अधिकार प्लस कारवाईचं पत्र दाखल केलंय।
मेन मुळात एक महत्त्वाची बाब म्हणजे आता 2 महिने होतील पण माहिती अधिकाऱ्याचा साधा तहसीलदारांनी उत्तर सुद्धा दिलेलं आहे. 28 तारखेला जेव्हा मॅडम उपोषणाला अर्ज दाखल करायला गेल्या होत्या तेव्हा तहसीलदारांनी त्यांना सांगितले की डांबर पॅन्ट चालू झाल्यानंतर 5 वर्षांनंतर परवानगी येते. जर एखाद्या सर्वसामान्य व्यक्तीला जर घर बांधायचं असेल तर पहिले नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीची परवानगी घ्यायला लागते. मग डांबर पॅन्ट चालू केल्यानंतर 5 वर्षांनी परवानगी हा कुठला कायदा आहे? ह्याचं उत्तर विचारल्यानंतर त्यांनी उडवडीची उत्तर केली. ह्यामध्ये तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळामध्ये पण मॅडमने अर्ज दाखल केला होता ईमेल मार्फत तक्रार अर्ज. त्यांचा परवाच्या दिवशी एक रिप्लाय आलाय की 21/3/2023 रोजी आम्ही साईट व्हिजिट केली आहे. त्यांनी त्यांच्याकडनं कारवाई केली पण त्यांनी जे पत्र दिलं त्या कारवाई त्याच्यामध्ये जे त्यांनी कारवाई केलेली हे दाखवले ही अत्यंत चुकीची केलेली आहे. म्हणजे ह्याच्या अर्थ ह्या मागे कोणाला तरी पाठीशी घालायचा प्रयत्न केला जातोय. तहसीलदार पण कोणाला तरी पाठीशी घालायला प्रयत्न करतायत. कलेक्टर यांच्याकडे आम्ही अर्ज केलेला आहे, एमपीसीबी यांना अर्ज केलेला आहे, महानगर गॅस यांना अर्ज केलेला आहे, पंचायत समितीमध्ये पण ग्रामपंचायती विरुद्ध अर्ज केला आहे. पण फक्त हे सगळे बघण्याची भूमिका घेतात. मॅडमने 28 तारखेला जो उपोषणाचा अर्ज दाखल केला त्यानंतर मॅडम 12 तारखेला गर्भवती महिला उपोषणावर हे एकदम दुःखाची बाब आहे की ह्याचा अर्थ सरकारने फक्त बघण्याची भूमिका घेत आहे, शासकीय अधिकारी बघण्याची भूमिका घेत आहेत. परंतु 12 तारखेला उपोषण झाल्यानंतर मॅडमची चर्चा केली असता मॅडम ही कायदेशीर जनहित याचिका पण दाखल करण्यात येईल. त्या जनहित याचिकेमध्ये ग्रामपंचायतीची जुनी बॉडी आत्ताची सुरू असलेली बॉडी जुने ग्रामसेविका आणि आताच्या ग्रामसेविका, पंचायत अधिकारी, कलेक्टर, तहसीलदार, प्रांत, एमपीसीबी अधिकारी आणि महानगर अधिकारी यांना विरुद्ध पक्षकारमध्ये दाखल करून आमचे वकील टीम आणि आमचे वकील हे न्यायालयात सक्षम लढा देतील यावर आमचा ठाम विश्वास आहे. येणारी आता जर तहसीलदार यांच्याकडनं जर योग्य ती कारवाई झाली नाही तर पुढे जी कायदेशीर कारवाई होईल त्यात आमचे वकील सक्षमपणे लढा देतील आणि नक्कीच आम्हाला यश येईल. चांगल्या पद्धतीने तुम्हाला यश येतील असं तुम्ही म्हणताय आणि कारवाई ही होईलच. परंतु जे काय ढोबळ कारभार ग्रामपंचायतीचा चालला आहे या कारभारावर पुढे नियंत्रण आणणं गरजेचं आहे. मी रायगड जिल्हा प्रतिनिधी PM न्यूज संजय गायकवाड. महाराष्ट्र पोलीस न्यूज 24साठी रायगड जिल्हा प्रतिनिधी संजय गायकवाड. अशाच नवीन बातम्यासाठी आत्ताच सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 या न्यूज चॅनलला. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका.